बोरेगावचे आडत व्यापारी दीपकजी खांडेकर यांचं स्वागत आणि ढाकलावली पंचाचा निर्णय। या डावाला ढाक म्हणलं जातं। अब्दुल बेलीफ पण ढाकवाला बेलीफ म्हणून परिचित होता। भल्या भल्यांना ढाक लावायचा। एखाद्या पैलवानची एखाद्या डावात खासियत असते। एखाद्या पैलवानची एखाद्या डावामध्ये मास्तरकी असते। काशेगावचा पोरगा सुंदर ढाक लावली होती। इकडे एक पैलवान विजय झाला। टाळ्या तरी करत चला जरा पैलवानसाठी। टाळ्या केल्यानंतर पैलवानला प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते। हे रामदेव बाबांनी सांगितलेला योगा। त्यामुळे टाळ्या वाजवाय कोणी कंजूसी करू नका। मी माझ्या पदरचं बोलत नाही। बोरेगावचे श्री रमेशजी केत यांचं स्वागत आहे। रमेशजी केत यांनी कृपया स्टेजवरती यावं। कांड कुस्त्या जोडीत जोड तोडीस तोडशा कुस्त्या। हे पहा आता जरा पंचामध्ये बदल होईल। रफिक मुजावर कासेगावचे रमेशजी महादेव चंडके मनोजजी गुंड उपस्थित असलेले मनोजजी गुंड यांचं स्वागत आहे। पैलवान चला तयारी करून लवकर। श्री मनोजजी गुंडा यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि विनंती। समर्थ घोडके अनिकेत पाटील सुशांत गायकवाड अरवाज मनिया कृष्णा पाटील कलीम शेख राजेश शिंदे व्यंकटेश कुलकर्णी उपस्थित असलेले श्री येडेगुरे प्रवीणजी कासार यांचंही स्वागत आहे। विनंती आहे आपण येऊन स्थानापन्न व्हावं। गौरव हजारे साहिल पाटील सचिन काळे गौतम शिंदे सरपंच आपलं स्वागत आहे। दत्तात्रयजी खंडागळे आपलं स्वागत आहे। जुन्या पंचांनी आता विश्रांती घ्या आणि नवीन पंच आखाड्यात येतील। जुन्या पंचांनी अतिशय सुंदर अशी कामगिरी बजावलेली। महादेव खोबरे पंच म्हणून मैदानात या। आपली पंच म्हणून नियुक्ती। उमर पैलवान आखाड्यात आलेले चंदप्पा मटके आपलं स्वागत आहे। उमर शेख पैलवान आखाड्यात आलेले ज्या घराण्याला कुस्तीचं वरदान आणि योगदान लाभलं असं शेख घराणं इस्माईल शेख अप्पालाल शेख मुन्नालाल शेख आणि हा उमर पैलवान पंच म्हणून आखाड्यात आलेला आहे। मल्लीनाथ साखरे साहेब यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे।